हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो फ्रेंड्स, आपल्यासाठी एक रिव्ह्यूसाठी टेक रिव्ह्यूसाठी फोन घेऊन आलेलो आहे. तो म्हणजे शावनीचा 15 को इंजिनिअरिंग विथ लायका. सो हा फोन आहे. फोनचा फर्स्ट लुक आपण सगळ्यांनी बघितलं जात, पण खरंच फोन सुपर्ब आहे. लाईट वेट आणि स्लिम आहे. त्याच्यानंतर बघायलाच राहिलं तर हा जास्त करून कॅमेरासाठीच वापरला जाणारा फोन असणार आहे. व्हिडिओग्राफी म्हणा किंवा फोटोग्राफी या फोनमधनं खूप चांगली येते. म्हणजे जवळजवळ बघाल तर लायका आपल्याला माहिती नसेल तर एक छोटा फोन म्हणून सांगतो. लायकाचे खूप जुने कॅमेरा असायचे. त्याच्यामुळे जो आपण तो रॉ इमेज आउटपुट जे ट्रू टोन कलर जे म्हणतो आपण, तो लायका प्रोव्हाइड करत होता त्यावेळेस, म्हणजे खूप जुन्या काळी. तर तो आत्ता त्यांनी शाओमीसोबत हे करून ट्युनिंग करून त्यांनी आता फोनमध्ये सुद्धा त्यांची ट्युनिंग दिलेली लायकाची. सो फोटोचं जो कलर आहेत एकदम ब्रिलियंट. सॉरी, मला थोडा बरं नाही आहे, त्याच्यामुळे थोडासा आवाज कमी डाऊन वाटेल मला, तो तुम्ही ॲडजस्ट करून घ्यालाच. सो असा हा फोन आहे. त्याच्यानंतर लुक वाईज बघाल तर सेम त्याचा आधीचा जो व्हर्जन होता शाओमी 15 तो माझ्याकडे आहे. सेम लुक आहे, काहीच फरक नाही आहे. फक्त छोटासा फरक बघाल तर फ्लॅश 15ला शेजारी होता, तो ह्याच्या मॉड्यूलमध्ये दिलेला आहे. तो एवढा फरक आहे. बाकी ओव्हरऑल बघाल तर फोन सुपर्ब आहे. ह्याच्या आता आपण टेक्निकली जर बोलायचं राहिलं, म्हणजे फीचर्स वाईज जर बोलायचं राहिलं तर याच्यामध्ये लायका सिमलिट ऑप्टिकल लेन्स दिलेली आहे फोनमध्ये. त्याच्यानंतर शाओमी हायपर AI दिलेला आहे. AI याचा आहे बऱ्यापैकी तरी काम करतोच आहे. त्याच्यानंतर मेन ह्या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen इलाईट मोबाईल प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट इन ह्याच्यामध्ये तुम्हाला शाओमी शील्ड ग्लास दिलेली. आपल्या जुन्या 14मध्ये विक्टस 2 दिलेली, त्याच्यामध्ये शाओमी शील्ड दिली. त्याच्यानंतर तुम्हाला 120 हर्ट्जचा क्रिस्टल डायनॅमिक ॲमोलेड डिस्प्ले बघायला मिळतो या फोनमध्ये 120 हर्ट्जच्या रिफ्रेश रेटसोबत. त्याच्यानंतर जुन्या फोनमध्ये 6480 mAhची बॅटरी होती, 5600 mAhची बॅटरी होती. त्याच्यानंतर ह्या फोनमध्ये 4600 आणि याच्यामध्ये तुम्हाला 5240 mAhची बॅटरी बघायला मिळते. त्यासोबत तुम्हाला हायपर चार्जर पण मिळतं आहे. सो आहे. आता आपण लुक बघूयात दोघांचा. लुक वाईज बघाल तर सुपर फोन वगैरे आहे. त्याच्यानंतर आपण याचं थोडीशी एक माहिती घेऊ त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन. आपल्याकडे एक पुढच्या आठवड्यामध्ये ह्याचा मिंट कलरचा डेमो येणार आहे अनबॉक्सिंगला. सो ह्या फोनची अनबॉक्सिंग मी आपल्याला दाखवेलच. सो फर्स्ट टू बघायला इलाईट प्रोसेसर आहे, 3 नॅनोमीटरचा चिपसेट आहे. यस. त्याच्यानंतर बघायला मिळतं तुम्हाला फर्स्ट इन याच्यामध्ये तुम्हाला 2x प्राईम कोड अप टू 4 GHz 4.32 GHzचं प्रोसेसर भेटतं आहे. आणि प्लस परफॉर्मन्स कोड 3.53 GHzचं 2 प्रोसेसर मे बी ह्या फोनमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर क्वालकॉम AI इंजिन आहे जे तुम्हाला बोललेलो. त्याच्यानंतर स्टोरेज हा फक्त एकच व्हेरियंटमध्ये येतो 12GB 512 GB LPDDR3X रॅम आहे. त्याच्यानंतर UFS ह्याचं बघाल तर 4.0 आहे, सुपर असणार आहे. त्याच्यानंतर वायफायचं जर बघाल कलर येते आणि सगळ्यांचा एकच वेट असणार आहे 1.91 ग्रॅम. हाईट विथ बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर डिस्प्ले जो बघाल तुम्हाला 6.33 आहे. कॉम्पॅक्ट साईज फोन आहे, म्हणजे आपण ह्याला कम्पेअर साईज बघाल तर आपण आयफोनला डायरेक्टली करू शकतो कम्पॅरिझन iPhone 16 वगैरे आणि 16 Pro सिरीजला. पण 16 Pro सिरीजला बरोबर 3200 नीटचा ॲमोलेड ब्राईट डिस्प्ले मिळतो या फोनमध्ये. त्याच्यानंतर ऑलवेज ॲक्टिव्हिटी डिस्प्ले ओके PPI बेस्ट आहे फोनचा. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की GHz 300 हर्ट्जचा तुम्हाला टच सिम्पल रेट मिळतो आहे, बेस्ट आहे गेम खेळण्यासाठी किंवा रिफ्रेशिंगसाठी. त्याच्यानंतर त्याच ठिकाणी या फोनमध्ये 68 बिलियन कलर मिळतात आहेत. त्याच्यानंतर 3200 नीट्स अप टू 500 हे झालेलं आहे आपलं, ठीक आहे. त्याच्यानंतर डायमंड DC ओरिजिनल कलर प्रो HDR या फोनमध्ये बघायला मिळतं आहे. वी टेक्नॉलॉजी HDR10 प्लस डॉल्बी विजन. अच्छा, TVज रियल अँड लो ब्ल्यू लाईट हार्डवेअर सोल्युशन. ओके, TV बेसिकली सांगायचं राहिलं तरी एक अशी कंपनी आहे ना डिस्प्ले ॲनालायझिंग करते, म्हणजे कोणता डिस्प्ले कसा काय चांगला आहे, म्हणजे खरंच ट्रू कलर वगैरे देते का तुम्हाला त्या पण. तो हा TV ही कंपनी आहे. TV कंपनी ती एक सर्टिफिकेशन देत असते, तो आहे पूर्ण कलर सर्टिफाईड. रिअर कॅमेरा बघाल तर लायका समोर ऑप्टिकल लेन्स आहे तुम्हाला. त्याच्यानंतर 50 मेगापिक्सल लो फिक्शन 900 mAh सेन्सर. अच्छा, 2.4 फॉर सुपर पिक्सल 1.2 अपोचर आहे. OIS कॅमेरा 32 mm रिक्वायर्ड आहे. लायका 60 mm फ्लोईंग टेलिपोर्ट. टेलिपोर्ट पण या फोनमध्ये तो पण 50 मेगापिक्सलचा असणार आहे 6 नॅनोमीटरचा.
mm 6 mm लायका म्हणजे ह्याला सगळे लेन्स आहेत ते लायकाचे लेन्स आहेत, बघू शकता. 50 मेगापिक्सल लायका, त्याच्यानंतर सेम लायका फ्लोटिंग टेलिफोटो मेन कॅमेरा, टेलिफोटो कॅमेरा आणि वाईड अँगल कॅमेरा पण लायका दिलेला आहे. म्हणजे तुम्ही कसंही फोटो काढा तुम्हाला ट्युनिंग मिळणारच, बेस्टच मिळणार आहे. रिअर कॅमेरा फोटो फीचर्स टू लोकल स्टाईल लुक लाईक अ वाईप कलर. तुम्हाला बोललेलं ट्युनिंग हे व्हायब्रेशन जे हे आहेत ना कलर लायका, ते तुम्हाला ट्युनिंग ह्या फोन मिळते लायकाची. आम्ही फोकस मोशन कॅमेरा हे क्लिक केलं नाही कॅप्चर, ते अप टू 60x तुम्हाला HDR झूमिंग आहे, डिजिटल झूमिंग 60x आहे. त्याच्यानंतर 23 mm 53 ते आपलं सेम तुम्ही लेन्समध्ये दाबलत नाही का त्या टाईप ते येणारच तुम्हाला. त्याच्यानंतर ड्युअल व्हिडिओ आहे, रिअर कॅमेरा कॉमन आहे, स्लो मोशनमध्ये तुम्ही बघू शकता काय करू शकता. म्हणजे जे व्हिडिओग्राफर आहेत किंवा फोटोग्राफर आहेत जसे माझ्या यूट्यूबवर आहेत त्यांच्या त्या फोन बेस्टच असणार आहे. म्हणजे आउटडोर जी फोटोग्राफी ह्या फोनमधून तुम्हाला मिळते ना ती सुपर्ब मिळते. त्याच्यानंतर 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. माझ्या मते हा लायकाचा नसेल, लायकाचा लेन्स नाही दिलेला तुम्हाला फ्रंट कॅमेरा, सॉरी. पोर्ट्रेट मोड, प्लॅटफॉर्म शटर, वाईस शटर पण आहे, टाईम बस्टर, सेल्फ टायमर, स्क्रीन HDR 10+ व्हिडिओ रेकॉर्डिंग. अच्छा आहे, फ्रंटला पण HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ टेम्परेचर, अच्छा, स्लो मोशन सेल्फी, अरे वा. टाईम लॅप कॉमन झालेलं फ्रंट कॅमेरा व्हिडिओ फीचर. 4K तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती 60 PS 30 PS आहे. त्याच्यानंतर 180 30 PS 60 PS आहे. 30 PS मध्ये तुम्ही काढू शकता. फ्रंट कॅमेरा व्हिडिओ रेकॉर्डिंग 4K झालं आहे आपलं हे. फीचर्स वगैरे, बॅटरी आणि चार्जर 5240 mAhची बॅटरी दिलेली आहे. हायपर Xiaomi सुपर बॅटरी. अच्छा 90 वॉटचं चार्जर तुम्हाला बघायला मिळत आहे. सराउंडिंग एक 50 मिनटामध्ये 25 ते 30 मिनटामध्ये चार्ज करायला तो फोनला. त्याच्यानंतर 50 मेगापिक्सलचा वायरलेस हायपर चार्जर अच्छा त्यामध्ये पण दिलेला आहे. त्यांनी एक सर्टिफाईड नाही केलं किंवा किती मिनटात किती होणार आहे ते एक हवं होतं जरा. AI रायटिंग, अच्छा आपण Xiaomiचा हायपर AI बघूयात. त्याच्यामध्ये AI रायटिंग, AI स्पीच रेकॉर्डिंग, अच्छा ते पण आहे. ट्रप्टेड अँड मोर, अच्छा अजून काय दिलेलं आहे आपल्याला तो डेमो आल्याशिवाय काहीच कळणार नाही. जिमिनी दिलेलं आहे. तर यायचं सर्कल टू सर्च विथ गुगल, अच्छा बघू शकता. सर्कल टू सर्च हे गुगल आहे ना, हे गुगलचं आहे खरं तर, पण सॅमसंगनी ते पॅटर्न केलं का काय समजा झालं आहे. प्रत्येक ॲडमध्ये त्याचे सर्कल टू सर्च अवेलेबल फीचर्स. कूलिंग सिस्टम Xiaomi विंग टायपिंग कूलिंग सिस्टीम, अच्छा ठीक आहे. सिक्युरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर, AI फेस अनलॉकिंग, अच्छा. अल्ट्रासॉनिक फीचर दिलेला आहे जो सॅमसंगच्या प्रत्येक फोनमध्ये आहे. प्रत्येक म्हणजे S सिरीजच्या प्रत्येक फोनमध्ये आहे अल्ट्रासॉनिक. नेटवर्किंगमध्ये 5Gचं हे सगळे बँड्स आहेत. वायरलेस, अच्छा. वायफाय 6 बेस्ट, ब्लूटूथ 6.0 बेस्ट आहे. नेव्हिगेशन GPS L1 L2, अच्छा. GPS अच्छा म्हणजे तुम्ही डायरेक्टली सॅटेलाईट GPS पण यामध्ये प्रोव्हाइड आहे. ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, 4 माईक. अरे या फोनमध्ये 4 माईक आहेत बापरे. हा पहिला माईक तर दिसतो इथे, हा डॉट आहे. दुसरा माईक 2. हे काय विषय हा नाही, हो हे कन्फर्म नाही सांगू शकत 4 माईकचं. हाय रिज ऑडिओ, वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. डॉल्बी ऑटमॉस डॉल्बी विजन असेल त्यामुळे डॉल्बी ऑटमॉस तर असणारच आहे. व्हिडिओ सपोर्ट फॉर्मॅट MP4 आहे. ओके. स्प्लॅश वॉटर अँड डस्ट रजिस्टर IP68 या फोनमध्ये 69चा मी बघत होतो, म्हणजे दिला असं तर काही नसं फरक पडला एवढा या प्राईजमध्ये. 65,000च्या रेंजमध्ये घेता तर तुम्हाला पण ओके. सेन्सर वगैरे बघू शकता तुम्ही. ऑप्टिमायझेशन सिस्टम Xiaomi वगैरे दिलेलं आहे. पॅकेज कनेक्टेशन. सो असा बेसिकली सगळा फोन आहे, त्याची इन्फॉर्मेशन आहे. सो लवकरात लवकर आपल्याला हा अनबॉक्सिंगला येणार आहे. सो नक्की आपण व्हिडिओसोबत माझ्या चॅनलसोबत बनून राहा. सेम कलरमध्ये येणार आहे. सो कसा वाटला व्हिडिओ नक्की